वाशिममध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय। पोषण आहाराच्या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। दोषी आढळणाऱ्यांवर जिल्हा प्रशासन कारवाई आता करणार आहे। पालकांच्या मोबाईलवर पोषण आहार दिल्याचा मेसेज आलेला होता, पण 3 महिन्यांपासून बालकांना पोषण आहारच मिळत नव्हता। अंगणवाडीत शिकणाऱ्या बालकांचा पोषण आहार 3 महिन्यांपासून आलाच नसल्याचं सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे पालकांच्या मोबाईलवर मात्र पोषण आहार दिला गेला असा संदेश शासनाकडून न चुकता मात्र येत होता आणि याचीच बातमी लोकशाही मराठीनं काल दाखवली आणि या बातमीनंतर जिल्हा प्रशासन आता खडबडून जागं झालेलं आहे। यानंतर त्वरित जिल्हा प्रशासनानं दखल घेऊन बालविकास प्रकल्प अधिकारी यांना आपण आपल्या अंगणवाडीमध्ये चौकशी करून अहवाल सादर करण्याचं पत्र काढण्यात आलेलं आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी गोपाल व्यास यांच्याकडून। गोपाल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच लागवीजी, लोकशाही मराठीच्या बातमीने वाशिम जिल्ह्यात चांगलीच खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय। वाशिम जिल्ह्यात अंगणवाडीमध्ये मिळणारा पोषण आहार 3 महिन्यापासून गायब होता। मोबाईल फोनवर येणाऱ्या मेसेजद्वारे सुरू असल्याची बातमी लोकशाही मराठीने काल प्रसारित केल्यानंतर लोकशाही मराठीवर आलेल्या बातमीमुळे जिल्हा प्रशासन चांगलीच खळबळ माजली आहे। त्वरित जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत त्यांना अनिर्दिष्ट अंगणवाडीमध्ये चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबतचं पत्रक काढण्यामुळे दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। राघवीजी, गोपाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।